न्यायात कुठलंही सहानुभूतीचं कार्ड चालत नाही. याच्यात भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले. तर ही कुठचीही क्लीन चिट पार्थ पवारला मिळालेली नाही. पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली अशी बातमी आज सगळ्या माध्यमांनी चालवली. मला माध्यमांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही बातमी किंवा हा अहवाल तुमच्यापर्यंत आला होता का, आणि तो येण्याआधी तुम्ही ही बातमी कशी चालवली? कारण हा अहवाल अजून आलेलाच नाही. मी पूर्ण माहिती घेतली आहे. अजून हा अहवाल रिलीज झालेला नाही. त्याची इनफॅक्ट शेवटची बैठक सुद्धा अजून बाकी आहे अशी माहिती मला आता त्या विभागाकडनं मिळतेय. तर प्रत्येक माध्यमांनी आज बातमी चालवून टाकली की पार्थ पवारला क्लीन चिट. तर ही कुठचीही क्लीन चिट पार्थ पवारला मिळालेली नाही. दुसरं म्हणजे मागे जी चार्जशीट फाईल झाली होती पोलीस डिपार्टमेंट कडनं, कारण 2 FIR आहेत या प्रकरणात. एक बावधनला आहे आणि एक खडकला आहे. तर बावधनच्या FIR मध्ये, खडकच्या FIR मध्ये जी चार्जशीट झाली होती त्या दोन्ही FIR मध्ये पार्थ पवारचं नाव पहिल्या दिवशीपासून नाहीये. म्हणून तर आमचा खरा लढा होता की त्याचं नाव FIR मध्ये का नाही, आणि जर FIR मध्ये त्याचं नाव नाहीये तर चार्जशीट मध्ये नाव येण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही हा प्रश्न जेव्हा आधी कलेक्टरांना, सगळ्या अधिकाऱ्यांना विचारत होतो, त्यांचं असं म्हणणं होतं की FIR मध्ये नाव नंतर घातलं जाईल. तर म्हणून आत्ताच्या घटनेला जी चौकशी चालू आहे, चौकशी पूर्ण झालेली नाही. आत्ताच्या घटनेला शीतल तेजवानीला बेल मिळू नये म्हणून एक चार्जशीट फाईल झाली होती, आणि त्या चार्जशीट फक्त सीमित शीतल तेजवानी पुरतीच होती. त्याच्यात पार्थचं नाव येण्याचा प्रश्नच उठत नाही. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये झालेलं पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. याच्यात प्रत्येक पानावर त्यांचं नाव आहे, प्रत्येक पानावर. इतकंच नाही तर याच्यात पार्थ पवारचा फोटो, त्याच्यावर शिक्का, त्याच्यावर त्याची सही. हे बघा, सगळ्यांनी झूम इन करून दाखवा. पार्थ पवारचा फोटो, त्याच्यावर त्याची सही, शिक्का, खाली विटनेसची सही, आणि हा जो विटनेस आहे त्याचा इतर कंपन्यांमध्ये त्याच्याबरोबर डायरेक्टर आहे. इतकंच नाही तर हे नोटराइज्ड आहे. याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवारनी शीतल बरोबर केलेला. ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी सुद्धा मी खारगे समितीला दिली आहे. म्हणून खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही, आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे. आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे. आताच्या घटनेला या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र समोर यायला हव्यात. म्हणून मी बोलले की कुठल्याही परिस्थितीत मुंडवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही. आणि जरी त्या समितीने अहवाल मॅनिप्युलेट केला तरी हायकोर्टात जाऊन मी लढून ते खरंच खरं जे आहे ते हायकोर्टापुढे मांडणार आहे. माझा लढा मी चालूच ठेवणार आहे. मला एकच फक्त गोष्ट मांडायची आहे की याच्यात भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले. एक म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीत परमनंट फूट पाडली, आणि दुसरं म्हणजे त्यांनी आत्ताच्या झेडपीच्या निवडणुकीत जो राष्ट्रवादी पक्षाला जो आपलेपणा, आपुलकी मिळाली असती किंवा जो सॉफ्ट कॉर्नर लोकांचा मिळाला असता तो आता मिळेल की नाही. कारण महाराष्ट्रात सगळी लोक प्रचंड प्रमाणात चिडलेली आहेत की यांना इतकी काय घाई झाली होती, असं असंख्य लोक म्हणताना दिसत आहेत. हा भाजपचा डाव होता की काय असा प्रश्न पडतो. आणि आत्ताच्या घटनेला मला हेही स्पष्ट करायचंय की जितका राग, जितका मला चीड अजित पवारांवर त्यांच्या भ्रष्टाचाराची यायची, तितकीच चीड मला शरद पवारांची आणि त्यांच्या गटाची यायची. त्यामुळे मला कोणाबद्दलही सिंपती नाही, पण राजकारण इतक्या खालच्या दर्जाला जाईल हे मात्र पटत नव्हतं. पण आता भाजपने ते सिद्ध करून दाखवलंय की राजकारण आता कुठच्याही पातळीवर जाऊ शकतं. न्यायात कुठलंही सहानुभूतीचं कार्ड चालत नाही. जर जे त्यांनी गुन्हे केलेत,
एक खोटी कंपनी बनवणं, त्या खोट्या कंपनीचे सगळे व्यवहार बदलणं, त्या व्यवहारातनं LOI मिळवणं, LOI मधनं स्टॅम्प ड्युटी वेवर घेणं, स्टॅम्प ड्युटी वेवर नंतर अमुक करणं, हा सगळा प्रकार जो झालाय तो कोणी त्याच्यातनं वाचणं पार्थ पवारांना शक्य नाही. आणि जसं मी सांगितलं, हे जे डॉक्युमेंट आहेत ही सगळी पेपरवर आहेत, त्यामुळे सहानुभूतीने या सगळ्या गोष्टी मिटणार नाहीत. पण आत्ताच्या घटकेला सहानुभूतीची लाट जी राष्ट्रवादीकडे गेली असती ती ZP इलेक्शन मध्ये जाऊ नये म्हणून घाईघाईत हा शपथविधी करून घेतला, हे याच्यातनं स्पष्ट दिसतंय. कारण कुठेतरी ह्या मंडळीने त्याच्यातले जे नावाजलेले आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार आहेत. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचं हे केलंय का? संपली तर आनंदच आहे, पण त्याच्यात ती आता संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल आणि तो मलाही पडलाय.